Marriage is still adventurous. विवाह अजूनही साहसपूर्ण आहे. First point. पहिला मुद्दा, Marriage is for this life. विवाह या जीवनासाठी आहे. Our life is temporary. जसं आपलं जीवन तात्पुरतं आहे, Marriage also is temporary. तसा आपला विवाह सुद्धा या पृथ्वी पुरताच तात्पुरता आहे. On this earth, या पृथ्वीवर flesh has a time period. देहाला एक वेळेचं बंधन आहे. Flesh cannot stay forever. हा देह या पृथ्वीवर कायम राहू नाही शकत. That is why म्हणून a person whose mate has died ज्या व्यक्तीचा जीवन साथीदार वारलाय is free to remarry. तो परत लग्न करण्यास मोकळा आहे. Because तो किंवा ती, कारण as long as he has flesh, जोपर्यंत त्यांना देह आहे he can marry. ते विवाह करू शकतात. When flesh is ended, your marriage is ended. देहांत म्हणजे विवाहाचाही अंत. So marriage is only for the earth. Make the best use of it. तर विवाह फक्त पृथ्वी पुरताच आहे, तर जरा संसार चांगले करा. Second point, दुसरा मुद्दा, forgiveness in marriage. विवाहात क्षमा Very important. अतिशय महत्वाचे. If you want your marriage to function and last long, forgiveness should be the top. तुझी जी इच्छा आहे की तुझा विवाह फार लांब काळ चालावा, व्यवस्थित चालावा, तर क्षमा तुला त्या विवाहामध्ये घ्यावी लागेल. Very unfortunate that people start digging up the old past and bringing it in the present. पण दुर्भाग्याची बाब आहे, विवाहांमध्ये नवरा बायको कधी भूतकाळ झालेलं सारखं 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 परत आणतात. A happy marriage depends not only on the present, आनंदी विवाह फक्त वर्तमानावरती अवलंबून आहे एवढंच नाही, but what you did about the past. पण भूतकाळाचं, त्याचा भूतकाळ, तुझा भूतकाळ, त्याचं तू काय केलंय याच्यावर सुद्धा आनंदी विवाह अवलंबून आहे. Many marriages have been threatened by the backlash of past sins. अनेक विवाहांमध्ये मात्र दहशत येते भूतकाळातल्या पापांची, की तू असं पूर्वी केलं होतं, तसं केलं होतं, हे असं. Everybody has a dark past. काळा भूतकाळ सगळ्यांच्या जीवनात असतो बेटा, सगळ्यांच्या. Whether it is 1%, 1% or असो, 50% or 100%. 5% असो, 10% असो, 50% असो, काळा भूतकाळ प्रत्येकाच्या जीवनात असतो. And after you came to the Lord, आणि मग तुम्ही प्रभू येशूकडे आल्यावर most of it is gone. त्यातला तो भूतकाळ जास्तीत जास्त गेलेला असतो. You have rectified yourself. कारण तुम्ही तुमच्या चुका सगळ्या सुधरवलेल्या असतात, की आता असं नाही, आता असं, हा मार्ग. And God honors you. आणि देव तुझा मान करतो. Don't wait till your partner finds out your mistake. तुमचा जीवन साथीदार तुमची चूक शोधून काढेपर्यंत वाट बघत बसू नका. Amen. हिशोब रोज रात्री उरका. Immediately, if you have made a mistake, even in the past, just say, please forgive me. समजा भूतकाळात काही चूक तुझ्याकडनं झाली असेलही, लगेच क्षमा मागायची की मला क्षमा कर. The main thing is, मुख्य गोष्ट अशी आहे, confess any past wrongs to God. भूतकाळात समजा तुमच्याकडनं काही चुका झालेल्या असतील, तुम्ही देवाला पहिलं सांगा. And resolve to be true to your marriage vows. आणि देवाला कबूल केल्यानंतर ठरवा की माझ्या विवाहातल्या कराराशी मी इमानदार राहणार आहे. And absolve the black past by a spotless present. आणि तो सगळा काळा भूतकाळ जो आहे तो अगदी निष्कलंक अशा वर्तमानात आणा. Past is gone. तुझा भूतकाळ गेलेला आहे. Your present is beautiful. वर्तमान तुझा सुंदर You are a आहे. new creation तू today. नवीन निर्मिती आहे. आज कशाला All things have gone. जुन्या गोष्टी गेल्या, Behold, all things have become new. सर्व गोष्टी नवीन झालेल्या आहेत. Third point. तिसरा मुद्दा, Marriage as a prize. विवाहामागे किंमत मोजावी लागते. हो, Some of the women, they come out of the headship of the man. पण काही बायका मात्र पुरुषाच्या मस्तकपणातनं बाहेर येतात. They should not. असं करायची गरज नाही. God has placed you there. देवाने तुला जिथं ठेवलंय तिथे राहा. Wives should be under the headship of the husband. बायको आपल्या स्वतःच्या नवऱ्याच्या Christ is the मस्तकाखाली. head of the husband. नवऱ्याचं मस्तक ख्रिस्त, God is बायकोचं the head of मस्तक. Christ. आणि देव ख्रिस्ताचं मस्तक. That has been set up. म्हणजे देवाखाली ख्रिस्त, ख्रिस्ताखाली नवरा, नवऱ्याखाली बायको. Marriage is a wonderful institution ordained by God. विवाह छान संस्था आहे देवाने निर्माण केलेली. It has been spoilt by our own ways of living. आपल्या स्वतःच्या जगण्याच्या मार्गांनी हे विवाह सगळे खराब करून टाकले. Just as every item,
that you purchase from the market has a price tag on it. आणि मग जसं बाजारातनं जी प्रत्येक गोष्ट आपण घेतो त्याच्यावर किंमत लिहिलेली असते, Marriage is not different from it. तसं विवाह पण काही वेगळा नाही. It has विवाहामागे a price. किंमत मोजावी लागते बेटा. When you मनातील bring a जसं- spouse home, जेव्हा तुम्ही जीवन साथीदार घरी आणता carries a price tag. त्याच्या मागे किंमत असते You have to pay. आणि ती किंमत मोजावी लागते. Even if he or she stays in that house, there is a price to pay. तो किंवा ती त्या घरात राहताना ती किंमत मोजायला लागत असते आणि ती किंमत मोजायची असते. There are sacrifices. त्याग करायला लागतो, There are commitments. काही करार असतात You have to put in place if you want to have a successful marriage. आणि ते सगळं जागच्या जागी ठेवायचं असतं जर आपल्याला यशस्वी विवाह हवा असेल तर. Fourth point, चौथा मुद्दा, prices to pay. किंमत काय काय मोजावी लागते. A good marriage comes with a high cost. चांगल्या विवाहामागे एक फार मोठी किंमत असते. This cost would be paid with a lot of determination, आता ही किंमत जी विवाहात मोजायची असते ती निश्चय करून मोजायची असते. hard work, त्याच्यामध्ये परिश्रम असतात, and prayers, ठरवावं लागतं, प्रार्थना करावी लागते, and fear of God. देवाचं भय लागतं. Both should live in the fear of God. दोघेही जण त्यात देवाच्या भयाने जगले पाहिजे, असे मोकाट सुटलेले नाही पाहिजे. If you are jealous of one another, नवरा बायको मध्येच एकमेकांविषयी न तिरस्कार, ईर्ष्या, if you have hatred towards one another, चळफळाट, एकमेकांविषयी wanting तिरस्कार our own way, आणि मला तर मी म्हणीन तसंच मला करायचं असं जर काही that आलं marriage will always have problems. त्या विवाहामध्ये नेहमी त्रास होणार. Some of the blessings of some people have stopped long back काही लोकांचे काही आशीर्वाद फार पूर्वी थांबले because there is no unity between husbands and पण wives. नवरा बायको मध्ये एकीच नाहीये, त्याची एक तरा हिची दुसरी तरा. If we have to discard all selfish behavior, आणि स्वार्थी स्वभाव सगळा आपल्याला काढून टाकावा लागेल. couples should develop a strong link and stay together in all their drives, in all their accomplishment, in health and sickness, in poverty and riches, they should stay together. पती पत्नी हे जे जोडपं आहे ना, या जोडप्याने सुखा दुःखात सगळ्यात एकत्र राहायला पाहिजे. Couples should always yield to God through obedience to His word. जोडप्यांनी नेहमी देवाच्या शब्दाद्वारे आज्ञा पालनात राहायचं. Always say yes to God's will. नेहमी देवाच्या इच्छेला होकार द्यायचा. Because Correct. a successful marriage requires a lot of commitments and adjustments. यशस्वी लग्नामागे खूप सारे करार आणि खूप सारी ऍडजस्टमेंट करायला लागते. Some of the things you should behave as though you didn't hear it. आणि काही गोष्टींमध्ये असं राहायचं की मी ऐकलंच नाही. Yes. Sometimes your spouse may say something which you may not like it, but you have to behave as though you didn't hear it. कधी कधी तुमचा नवरा किंवा तुमची बायको असं काहीतरी बोलेल जे तुम्हाला आवडत नसेल, पण आपण ऐकून पण नाही ऐकल्यासारखं करायचं. Forgive them because they are your own. क्षमा करून टाकायची, कारण ते आपले स्वतःचे आहेत. They are ते कुठले your कोण? own. स्वतःचे आहेत आपले, ते बाहेरचे आहेत का कोणी? You become one flesh. एक देह झालोय ना आपण आता. Because this is the first and only and last chance that you have. पहिली आणि शेवटची आणि एकच संधी तुमच्या हातात आहे. Because in heaven, this kind of union is not there forever. कारण स्वर्गामध्ये विवाह नावाची संस्था नाहीये. How long are we going to stay together? किती दिवस आपण एकत्र राहणार आहोत? Not many हं? years. नवरा बायको असे किती दिवस एकत्र राहणार आहेत? So much less time we have. एक तर आपल्याकडे आयुष्य कमी, वेळ कमी. So enjoy each other's ते company. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्या. Why waste it with fights? वाया कशाला घालवायचा तो काळ एकमेकांशी भांडून? Because there are only two institutions that the devil is after. कारण दोनच संस्था आहेत ज्याच्या मागे सैतान हात धुवून लागलाय. One is marriage institution. एक विवाहाची संस्था, Second is church. दुसरं चर्च. These two institutions the devil is after. या दोन संस्थांच्या मागे सैतान हात धुवून लागतो, गोंधळ घालायला येतो. It will require a daily sacrifice, तर दररोज त्यामध्ये आपल्याला त्याग करावा लागेल, commitment, करार लागेल, prayer, प्रार्थना लागेल holding the Bible in its highest esteem. आणि बायबलला अगदी वरचं स्थान देऊन जगावं लागेल. Fifth point. पाचवा मुद्दा, Why marriages fail? विवाह का अपयशी होता? One major reason why marriages fail आणि महत्वाचं कारण की ज्या कारणापायी विवाह अपयशी होतो is that all marriages don't have their root in God. हे सगळ्या विवाहांमध्ये विवाहाचं मूळ ते देवात ठेवत नाही. Many people they make their marital decisions without involving God. अनेक लोक काय करतात, विवाहाचा निर्णय घेताना त्यामध्ये देवाला घेतच नाहीत. After they have some problems in the marriage, they will be coming and bombarding you every day to pray. आणि मग विवाह करून टाकतात आणि विवाह केल्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला की मग येऊन तुम्हाला रोज सांगतात की प्रार्थना करा, प्रार्थना करा. Before marriage, you have to involve God. विवाह अगोदर तुम्ही देवाला त्यात घ्या ना बेटा.
The second reason is, दुसरं कारण I saw that most marriages today fail because the foundations of those marriages मी पाहतो की जास्तीत जास्त विवाह आज अलीकडे अपयशी ठरतात कारण की त्या विवाहाचा पाया are not pure. शुद्ध नाही. All kinds of relationship they have brought it for before the marriage and they bring it into their marriage. सगळ्या पद्धतीची नाती विवाह अगोदरची विवाहात सुद्धा घेऊन येतात. Amen. आमेन. They don't realize the old knots have to be cut before new knots have to be made. त्यांना कळत नाही जुन्या गाठी तोडल्या पाहिजेत नवीन गाठ बांधायच्या अगोदर. Apostle Peter says, Sarah called her husband Lord. अरे प्रेषित पेत्र म्हणाला सारेना आपल्या नवऱ्याला प्रभू अशी हाक मारली. There was respect हो, between them. एवढा आदर होता एकमेकांमध्ये त्या काळी. And there is no एकेकाळी fear of God. देवाचं भयच नाही आज. You, before marriage, you have to dedicate your life to God. असं नसतं. लग्न अगोदर मुलांनी मुलीनं आपलं जीवन प्रभूला समर्पित करायलाच हवं. Always remember, नेहमी लक्षात ठेवा. marriages fail when the principles of God that sustain marriage in scripture is not upheld. विवाह अपयशी होतात कारण की विवाह संबंधीनं देवाच्या वचनात जी तत्व दिलेली आहेत त्या तत्वांना ते आधारासाठी पाठिंब्यासाठी घेत नाहीत म्हणून विवाह अपयशी होतात. Praise God. देवाला धन्यवाद.